नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तुमचे. मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला सांगणार आहे, तुमच्या घरामध्ये खूप माशा मच्छर झालेले आहे का? त्यासाठी हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी केलेला आहे. खूप महत्त्वपूर्ण आहे, शेवटपर्यंत नक्की पहा. तर इथे मी घेतलेले आहे मीठ, त्याच्यानंतर 1 वाटी मीठ घेतले, 2 लिंबू घेतलेले आहे. तुम्हाला जास्त लिक्विड बनवायचे असेल तर तुम्ही जास्त लिंबू घेऊ शकता. ते कट केलेले आहे मी लिंबू. त्यानंतर ते मिठामध्ये पिळलेले आहे, त्याचे पाणी टाकलेले आहे. तुम्ही पण माशाने आणि मच्छरने खूप त्रस्त झाला असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा. त्यानंतर ते मी लिंबू छानपैकी पिळून घेतलेले आहे आणि ते लिंबू पिळल्यानंतर फेकून द्यायचे नाही, तसेच ठेवायचे आहे. त्यानंतर छान असे मी मिक्स करून घेतलेले आहे. पाहू शकता तुम्ही. मिक्स केल्यानंतर मी माझे लिंबू खाली पडलेले होते, ते मी परत घेऊन ते पण पिळून घेतलेले आहे. त्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये झेंडूचे फुलं टाकायचे आहे, थोडेसे बारीक करून, आणि मी दुसरे पण व्हाईट कलरचे पण घेतलेले आहे, ते पण टाकायचे आहेत. त्याला पण छान असे मिक्स करून घेतलेले आहे. त्यानंतर मी त्याच्यामध्ये सोडा टाकलेला आहे, जो आपण खायला वापरतो तो सोडा मी 1 चम्मच मिक्स करून घेतलेला आहे. पाहू शकता तुम्ही. आणि त्यानंतर ते बघू शकता तुम्ही, त्याला किती फेस येतोय वरती, असा फेस आला पाहिजे. पाहू शकता फेस झाला आहे त्याचा. मग त्यानंतर मी ते फेस होऊ दिला आहे थोडासा, आणि तुम्ही पाहू शकता किती फेस वर होतोय, तो सगळा उतू येत आहे. आणि तुम्हाला जर असेच नवनवीन व्हिडिओ पाहायचे असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कशाबद्दल पाहिजे ते मला नक्की कमेंट्समध्ये सांगा. त्यानंतर मी त्याच्यामध्ये शॅम्पू टाकलेला आहे, 1 चम्मच शॅम्पू टाकलेला आहे. पाहू शकता तुम्ही, तो पण छानपैकी असा मिक्स झालेला आहे. आता जास्तच फेस दिसत आहे, पाहू शकता तुम्ही. मिक्स केल्यानंतर मी 1 पातेले घेतले आहे, त्याच्यामध्ये पाणी घ्यायचे थोडेसे. त्यानंतर त्या लिंबाच्या ज्या फोडी आहेत त्या पातेल्यामध्ये टाकायच्या आहे. त्यानंतर ते गॅसवर ठेवायचे आहे, त्याला छान असे उकळी येऊ द्यायचे आहे. त्यानंतर मी ते वाटीमध्ये जे लिक्विड बनवले होते ते सगळे मी लिक्विड त्या पाण्यामध्ये टाकून दिलेले आहे. पाहू शकता तुम्ही, ते पाणी कसे व्हाईट झालेले आहे. तुम्ही पण खूप त्रस्त झाला आहात का? आता पावसाळ्यामध्ये खूप घरामध्ये माशा मच्छर होतात, त्यासाठी हा उपाय तुम्ही नक्की करून पहा, नक्की फरक पडेल. पाहू शकता तुम्ही किती फेस येत आहे, तो छान असे उकळून घ्यायचे आहे. ते पाणी उकळ्या चमच्याने त्याला ढवळत राहायचे आहे, जेणेकरून ते लिंबाचं रस पूर्ण मिक्स होईल आणि ते पाणी पण चेंज होईल. त्याचा कलर पण कसा चेंज होते तुम्ही पाहू शकता. पाण्यात तुम्हाला काही जण विकत घेऊ शकत नाहीत आणि फरशी पुसायची असते, मग त्यासाठी तुम्ही हा उपाय घरच्या घरी नक्की करू शकता. बघू शकता तुम्ही किती फेस झालेला आहे त्याचा. त्यानंतर काय करायचे आहे, एका बाउलमध्ये ते पूर्ण लिक्विड बनवलेले गाळून घ्यायचे आहे. पाहू शकता तुम्ही, त्याचा कलर पूर्णपणे चेंज झालेला आहे, पूर्ण हिरवा झालेला आहे. आता आपण ते लिक्विड घ्यायला जातो, खूप महाग असते, आणि त्यामुळे आपण घरच्या घरीच हे लिक्विड तयार करायचे आहे आणि जास्त खर्च पण नाही लागत. घरी पण हे साहित्य सगळे आपल्या उपलब्ध असते. पाहू शकता तुम्ही शेवटी रिझल्ट त्याचा. त्यानंतर मी एका बादलीमध्ये पाणी घेतले, त्याच्यामध्ये ते लिक्विड टाकलेले आहे आणि त्यानंतर मी फरशी पुसायला घेतलेली आहे. पाहू शकता तुम्ही, फरशी पण स्वच्छ निघते आणि मच्छर पण येत नाही आणि
माशा पण येत नाही. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करून जा आणि नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कशाबद्दल पाहिजे ते मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा. बघू शकता तुम्ही किती चकाचक फरशी चमकत आहे त्या लिक्विडने. तुम्हाला मी तुमच्या डोळ्यासमोर रिझल्ट दाखवला आहे. हे लिक्विड तुम्हीही घरी तयार करू शकता. धन्यवाद.